हाय, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आजचा दिवस कसा सेलिब्रेट केला हे नक्की सांगा आणि मी त्याचसाठी आजचा ब्लॉग बनवला आहे. सर्वांचा स्पेशल डे असला की कसा साजरा होतो आणि आपण तो कसा करतो आणि आज आपला स्पेशल डे होता तर कसा साजरा झाला आणि कसा स्पेशल केला त्याची आज छोटासा ब्लॉग काढला आहे. सर्वप्रथम तर हे फ्रीज आहे आणि आज मी फ्रीज स्वच्छ केलं माझं. आज तसं तर आमच्या सिंदखेड म्हणजे आम्ही ज्या गल्लीमध्ये राहतो तिथे दर रविवारी नळ येतात त्या गल्लीमध्ये. तर आज नळापासून सुरुवात झाली होती. पाणी भरणे वगैरे सकाळी 5 वाजता उठावं लागलं होतं. इथून आमची सुरुवात होती. त्यानंतर सगळं कपडे वगैरे आवरल्यानंतर मी फ्रीज स्वच्छ केलं. छान मस्त दिसते. फ्रीज स्वच्छ केल्यानंतर ज्या काही चिंचा आणलेल्या होत्या तर मी चिंचा फोडून ठेवल्या. आता सर्वांना माहितीच आहे आपल्याला वर्षभर चिंचा लागतात म्हणून. तर वर्षभर त्या चिंचा आपण वरण म्हणा काय आपल्याला ज्यामध्ये वापरायचं असेल चिंचकोळ वगैरे करून आपण ते करत असतो. तर त्यासाठी मी चिंचा वगैरे आणून ठेवल्या, त्या फोडून घेतल्या. चिंचुके दुसऱ्या भरणीत ठेवण्यात आले होते पण मला ती चिंचेसाठी लागत होती म्हणून मी ट्रान्सफर करून छोट्या भरणीमध्ये चिंचुके काढून घेतले. कधी जर खावेसे वाटले तर आपण भाजून वगैरे खाऊ शकतो. थोडेसे काही मी आत्ताही भाजून ठेवणार आहे. चिंचुके तर मी भरून ठेवले भरणीमध्ये, पण चिंचेला मीठ कालवून ठेवायचं राहिलेलं होतं म्हणून मग मी ती तशीच साईडला उचलून ठेवून दिली. चिंच काही मी लगेचच भरणीमध्ये टाकली नाही. आणि आज दिवसभरात आमचा साऊथ इंडियन नाश्ता खाणं पिणं तेच सुरू होतं. तर सकाळी इडली केली. ज्यांना डोसे खायचे होते त्यांना डोसे करून दिले आणि त्यानंतर काही आप्पे पण केले. आप्पे हे मी संध्याकाळी केले होते आणि संध्याकाळीच ठरलं की आज दिवसभरात आपण महिला दिवस कसा साजरा केला हे आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया, म्हणून मी हा दिवस आणि हा ब्लॉग आज बनवत आहे. आज सकाळी 5 वाजेपासून लागल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मी आप्पे करत होते. मुलांना काही आप्पे खायला दिले होते. हा दुसरा पीस टाकलेला होता. काही प्लेटमध्ये काढून घेतले आणि मुलांना खायला दिले. काहींचं खाणं सुरू होतं, माझं बनवणं सुरू होतं, काहींचं काही दुसरं काम चालू होतं. या प्रकारे आप्पे बनत होते आणि खाणंही सुरू होतं. आता इकडे बघा आमचे एवढे मोठे कपडे माझी वाट बघतायत. प्रेस करायचे आहेत. काही मी थोडेसे घड्या वगैरे घालून ठेवून दिलेले होते, ते काढून ठेवले होते मी की मला प्रेस करायची आहे. एखाद्या वेळेस राहून गेले तर राहूनच जातात. आज सकाळी जेवढे वॉश केलेले होते आणि काही थोडेसे कालचे राहिले होते ते सगळे माझी प्रेसची वाट बघतायत. या प्रकारे म्हणजे 9 तर आता मला याच्यामध्येच वाजणार आहेत करण्यामध्ये. तर या प्रकारे आजचं रुटीन माझं छान महिला दिवस सेलिब्रेशन होतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही महिला दिवस कसा साजरा केला हे मला नक्की 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 सांगा. कमेंट करा. ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या या मैत्रिणीला याच प्रकारे सपोर्ट करा. बाय, गुड नाईट.